धन्यवाद साहेब. औचित्याच्या मुद्द्याद्वारे अंगणवाडी कार्यकर्ते त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे संगणक परिचालकांचे विषय आहेत. गेल्या 12 वर्षापासून कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये संघचालकाचं जे काम करतात, संगणक चालकाचं, त्यांना अतिशय कमी तुटपुंज्या मानधनावर असं काम करावं लागतंय. आणि त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर ते सर्व कर्मचारी जवळपास 28,000 ग्रामपंचायतीमध्ये 20,000 संगणक परिचालक बेमुदत संपावर गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीचं काम रखडलेलं आहे. लोकांची सेवा ज्याच्यासाठी आपण त्यांना नेमलंय त्यांचं काम रखडलेलं आहे. आणि त्यांच्या मागण्या आहेत की सद्यस्थितीत ग्रामविकास जिल्हा परिषद कडून प्राप्त झालेल्या अभिप्रायाद्वारे ग्रामपंचायत सुधारित आकृती बंधाची फाईल वित्त विभागात त्वरित पाठवून संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, त्याचप्रमाणे संगणक परिचालकांना सुधारित आकृती बंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत 20,000 रुपये मासिक मानधन देणे व नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टीम रद्द करणे आणि त्याचप्रमाणे पंचायत समिती व जिल्हा परिषद जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देणे व ज्यांची नियुक्ती झाली त्यांना मागील 7 महिन्यापासून मानधन मिळाले नाही त्यांना त्वरित मानधन द्यावे अशी त्यांची मागणी आहे. या बाबतीमध्ये राज्य शासनाने उचित निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून मानधन व इतर मागण्या संदर्भामध्ये उपोषण सुरू आहे. मागच्या अधिवेशनामध्ये शासनाने थोडी त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली, परंतु आज त्यांचं कामाचं स्वरूप पाहता त्यांना एक कर्मचाऱ्याचा दर्जा देणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना राज्य शासनाने एक सरकारी कर्मचारी दर्जा देऊन त्यांना उचित योग्य ते मानधन किंवा त्यांना बेसिक पद्धतीवर कामामध्ये समाविष्ट करून घ्यावे, जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये काम करता येईल अशी एक औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मागणी करत आहेत. त्याचप्रमाणे आशा सेविका हे अतिशय महत्वाचं एक पद आहे. आणि आपण बघितलं जर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित क्षेत्र आणि बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका काम करत असतात, तर त्यांना सुद्धा खूप कष्टाचं काम करावं लागतंय. तर त्यांना सुद्धा उचित असं मानधन द्यावं असं मी शासनाकडे त्यांच्या वतीने मागणी करत आहे. आणि अजून एक शेवटचा मुद्दा सांगतो की पालघर जिल्ह्यामध्ये नव्याने सर्कल तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जमिनीची सातबाऱ्यांची फोड होऊन वेगवेगळ्या सर्कलमध्ये गेली. त्याच्यामुळे एक अडचण निर्माण झालेली आहे की जे फळ पीक विमा भरण्यासंदर्भामध्ये आता ऑनलाईन जर आपण गेलो तर अनेक शेतकऱ्यांचे ऑनलाईन होत नाही आणि त्याच्यामुळे अनेक शेतकरी हे फळ विम्यापासून वंचित आहेत, कारण पोर्टलवरती गावच दिसत नाही. तर माझी अशी एक मागणी आहे की एक तर त्यांना मुदतवाढ दिली पाहिजे, जेणेकरून ते शेतकरी संपूर्णपणे त्याच्यामध्ये समाविष्टले जातील आणि ज्या काही ऑनलाईन पोर्टलवर नोंदी होत नाहीत तेव्हा त्वरित शासनाने योग्य ते पावलं उचलून ते घ्याव्या. धन्यवाद.